बऱ्याचदा काय होतं, चेहरा उजळ करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आपण फेशियल करायचं असं ऐकतो, किंवा जेव्हा आपण पार्लरमध्ये जातो तेव्हा देखील आपल्याला ब्युटिशियन सजेस्ट करत असते की तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी फेशियल करून घ्या. पण फेशियल म्हणजे नक्की काय, किंवा ते केल्याने त्याचे काय फायदे होऊ शकतात, आणि ते कोणी केलं पाहिजे, कोणत्या वयात केलं पाहिजे, आणि कोणत्या प्रकारचं केलं पाहिजे, किंवा आपल्या स्किनसाठी कोणतं सूट होऊ शकतं, हे असे आणि अनेक प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे की फेशियल म्हणजे नक्की काय. तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार मैत्रिणींनो, मी विजया, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी माझ्या चॅनलवरती फॅशन, ब्युटी, DIY आणि लाईफस्टाईल रिलेटेड नवनवीन व्हिडिओ पोस्ट करत असते, आणि ते पाहण्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. खूप वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. तर नंबर 1, फेशियल म्हणजे नक्की काय. तर आपला व्यक्तिमत्वामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो असतो तो म्हणजे आपला चेहरा, आणि त्या चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारची काळजी घेत असतो. जसं आपण स्किन केअर करत असतो, तर स्किन केअर नक्की कसं करायचं असतं त्याचे देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत, आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन, ते देखील जाऊन तुम्ही चेक करा. तर आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी आपण स्किन केअर करत असतो, त्याचबरोबर आपण आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी चेहऱ्यावर जो फेशियल मसाज केला जातो त्यालाच फेशियल असं म्हणतात. आणि फेशियल केल्याचे नक्की काय फायदे असतात ते आपण बघणार आहोत. तर नंबर 2, फेशियल केल्याचे नक्की काय फायदे असतात. फेशियल केल्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे आपल्या ज्या त्वचेच्या पेशी असतात त्यांना पोषक द्रव्य मिळतं, आणि ऑक्सिजन मिळाल्यामुळे आपल्या चेहऱ्याचा रंग किंवा पोत सुधारण्यासाठी मदत होत असते. दुसरा फायदा असा होतो की आपल्या चेहऱ्याचे जे मसल्स आणि टोन आहे त्याला लिफ्ट करण्यासाठी मदत होत असते, कारण मसाज जेव्हा फेशियल करतो तो एक लयबद्ध पद्धतीचा मसाज असतो, आणि तो केल्यामुळे आपली जी त्वचा लूज पडायला सुरुवात होत असते ती लूज न पडता थोडीशी टाईट होते, आणि ती टोन होते, आणि त्याला लिफ्टिंग एक प्रकारचं मिळतं. अशा प्रकारे फेशियल केल्याने हा देखील महत्त्वाचा फायदा होऊ शकतो. तिसरा फायदा असा होतो की तुमच्या चेहऱ्याला जर तुम्ही स्किन केअरचे प्रोडक्ट लावत असतात ते ऑब्झर्व होण्यासाठी मदत होत असते, कारण जेव्हा आपण फेशियल करतो तेव्हा आपल्या चेहऱ्याचे जे पोर्स असतात ते ओपन होते, आणि त्याच्यामुळे काय होतं की पोर्स ओपन झाल्यामुळे आपल्या चेहऱ्यामध्ये जे पण आपण प्रोडक्ट यूज करत असतो स्किन केअरसाठी ते ऑब्झर्व होतात, आणि त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होत असतो. चौथा फायदा असा होतो की तुमच्या ज्या चेहऱ्यावरती स्ट्रेस लाईन असतात किंवा ज्या सुरकुत्या असतात ते कमी होण्यासाठी मदत होत असते. फेशियलचा जो मसाज असतो तो केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचं कोलेजनचं प्रमाण वाढतं, आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या स्ट्रेस लाईन आहेत किंवा सुरकुत्या आहेत ते कमी होण्यासाठी मदत होत असते. अशा प्रकारे फेशियल केल्याने आपल्या चेहऱ्याला खूप फायदा होत असतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा होत असतो की आपल्या चेहऱ्यावरती जे डेड स्किन आहे किंवा ब्लॅक हेड्स आहे किंवा व्हाईट हेड्स आहे ते रिमूव्ह होण्यासाठी मदत होते, आणि आपल्या चेहऱ्याचा पोत सुधारण्यासाठी देखील खूप फायदा होतो. त्यामुळे फेशियल आपण आपल्या चेहऱ्यासाठी केलं पाहिजे. तर आता आहे की फेशियल म्हणजे नक्की काय हे आपण बघितलं आहे. तर तिसरा मुद्दा आहे की फेशियल हे कोणत्या प्रकारचे असतात. तर फेशियल मध्ये बरेच प्रकार येतात, जसं फ्रूट फेशियल आहे, वाईन फेशियल आहे, मिल्क फेशियल आहे, त्याचबरोबर गोल्ड फेशियल आहे. असे अनेक प्रकार फेशियल मध्ये येत असतात. त्याचबरोबर आता तर नवीन मशीन ट्रीटमेंट म्हणजे मशीन फेशियल आहे, ज्याला आपण हायड्रा फेशियल म्हणतो, असे पण फेशियल आलेले आहेत. ते फेशियल थोडेसे महागडे आहेत पण त्याचा रिझल्ट पण खूप चांगला असतो. अशा प्रकारचे मार्केटमध्ये खूप फेशियल आलेले आहेत, आणि आपण आपल्या स्किननुसार कोणतं फेशियल केलं पाहिजे हे देखील खूप महत्त्वाचं असतं. जर आपण आपल्या स्किन टाईप न जाणता किंवा आपल्या स्किनला न ओळखता आणि सल्ल्याशिवाय जर आपल्या चेहऱ्याला फेशियल केलं तर नक्कीच त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. चौथा मुद्दा आहे की फेशियल नक्की कोणी आणि कधी केलं पाहिजे किंवा किती वेळा केलं पाहिजे. तर जेव्हा आपल्याला वयाचे 25 ते 30 वर्षाचा असतो तेव्हा आपण आपल्या चेहऱ्यासाठी महिन्यातून एकदा फेशियल नक्कीच केलं पाहिजे, आणि 35 ते 40 वर्षानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी महिन्यातून 2दा फेशियल केलं पाहिजे. आणि ज्या किशोरवयीन मुली आहेत त्यांनी फेशियल करणं शक्यतो टाळलं पाहिजे, कारण आपण बऱ्याचदा बघतो की या मुलींना चेहऱ्यावर पिंपल्स येणं, फोड येणं अशा प्रकारच्या समस्या जाणवत असतात. आणि कारण त्यावेळेस आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची नीट ग्रोथ झालेली नसते, किंवा
व्यवस्थित वाढ झालेली नसते, त्याच्यामुळे केमिकल प्रोडक्ट आपण शक्यतो टाळले पाहिजेत. आणि जर ह्या समस्या तुम्हाला असतील तर त्याच्यावर तुम्ही घरगुती उपाय नक्की करू शकता. त्याचे देखील व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईन. त्यामुळे किशोरवयीन मुलींनी फेशियल हे करणं शक्यतो टाळलं पाहिजे आणि त्यांनी घरगुती उपाय करूनच तुमच्या चेहऱ्याच्या समस्या दूर केल्या पाहिजेत. आता आपण बघितलं की फेशियल हे नक्की कोणी आणि कधी करायला पाहिजे. फेशियल करण्याचे जसे फायदे आहेत तसे फेशियल केल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात. फेशियल करताना दुष्परिणाम शक्यतो केल्याने होत नाही, पण ते चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही केलं किंवा चुकीचं फेशियल जर तुम्ही वापरलं, फेशियलचे जे स्टेप असतात त्या चुकीच्या केल्याने किंवा आपल्या स्किनला जे फेशियल सूट होणार आहे ते न वापरता जर दुसरं वापरलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की फेशियल म्हणजे काय, फेशियलचे नक्की फायदे कोणते आहे आणि फेशियल कोणी करावं आणि कधी करावं किंवा त्याचे दुष्परिणाम काय, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या आहे. तर आपल्या स्किननुसार कोणतं फेशियल वापरायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ नक्की बनवू. आणि हा व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली आणि ती जर तुमच्यासाठी फायदेशीर ठरली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की प्रेस करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आणखी नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा.